नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो काल आपण अफर्मेशन थोडस इन शॉर्ट पाहिलं होतं. सो आज आपण अफर्मेशन बद्दल थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊया. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण. स्क्रीन शेअर करू. ओके, अफर्मेशन बद्दल थोडस जाणून घेऊया. सो त्याआधी सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करा. चलो, लेट्स चेक एनर्जी. सगळ्यांची एनर्जी चेक करू देत. रब युअर हँड्स. येस, व्हेरी गुड. आता न मी काही न बोलता बरेच लोक हँड रब करतात, एनर्जी घेतात. खूप छान, खूप छान. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. चल सुरू करूया. आय होप आज आपला सेशन थोडा जास्त चालणार आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि मला माहिती आहे सगळ्यांना गावाला पळायची घाई आहे, गणपती आहेत तर. ठीक आहे ना. सो आज आपला हा शेवटचा सेशन असणार आहे. चल, एकच मिनिट. जसं की काल मला तुम्ही सांगितलेलं, मला मॅडम वेगवेगळ्या कारणांसाठी अफर्मेशन काय द्यायचे, बरोबर ना? जसं की मुलाचं एज्युकेशन आहे, त्यानंतर तुमचा जॉब आहे, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू हवी असेल, बऱ्याच वर्षापासून ते काम रखडलंय, मग काय करायचं, बरोबर? सो त्याच्यासाठी आता आपण एक अफर्मेशन घेऊया की एक्झॅक्टली काय बोलायचं. सो त्याआधी खरोखरच अफर्मेशन वर्क करतात का, ते आपण काल बघितलं. कळत न कळत मी जे सांगितलं ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत झालेलं होतं, बरोबर ना? येस ऑर नो असेल तर मला एक थंब दाखवा. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. आता आणखीन एक त्याचं छोटंसं उदाहरण घेऊया, मग म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं कळेल. अफर्मेशन दिल्यामुळे काय होतं, तर आपण फोकस होतो. एक्झॅक्टली आपल्याला काय हवंय ते आपल्याला कळतं. त्याचबरोबर ह्या इमेजमध्ये जे दिसत आहेत तुम्हाला डॉक्टर मसारो इमोटो यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया की यांनी अफर्मेशनवर काय एक्सपेरिमेंट केला होता. तुम्हाला या 3 कंटेनर समोर दिसत आहेत. काय लिहिलंय? एकावर लव्ह लिहिलंय, एकावर नथिंग आणि एकावर हेट. आता त्याच्यामध्ये काय आहे ते जाणून घेऊया आपण. सो बघा, मसारू इमोटो यांनी काय केलं, 3 सेम कंटेनर ठेवले आणि त्याच्यामध्ये सेम एकाच दिवशी केलेला राईस ठेवला. ठीक आहे. सेम कंटेनर आणि त्याच्यामध्ये एकाच दिवशी केलेला राईस ठेवला. आणि बघितलं त्यांनी खरोखरच अफर्मेशन वर्क करतात का? हा प्रयोग तुम्ही सुद्धा करू शकता बरं. सो काय केलं त्यांनी, राईस ठेवल्यानंतर त्या राईसला अफर्मेशन दिलं. काय? तर खूप छान, की तू माझ्यासाठी खूप छान आहेस. तुझ्यामुळे माझं खूप हेल्थ चांगलं झालेलं आहे. आज जो मी काय आहे, सो तुझ्यामुळे आहे. व्हॉटएव्हर बिकॉज ऑफ यू. जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं चांगलं बोल. आणि दुसरं जे कंटेनर होतं त्याच्यावर त्याने फक्त राग-राग व्यक्त केला. आय हेट यू. तुझ्यामुळे माझं अस्तित्व बिघडलेलं आहे किंवा तुझ्यामुळे माझं हेल्थ, माझ्या लाईफमध्ये खूप हेल्थ इश्यूज क्रिएट झालेले आहेत. फलाना-फलाना जेवढं काही बोलता येईल तेवढं. आणि एक जे कंटेनर होतं त्याच्यासमोर लिहिलंय नथिंग. मग काय होतं, तर त्याच्यावर त्यांनी काहीच अफर्मेशन दिलं नाही. ॲज इट इज ठेवून दिलं. जसं की आपल्यापैकी बरीच लोकं असतात ना, काही उत्साहित असतात, दाखवतात त्यांचा उत्साह, छान एनर्जी कशी असते ती. काही असतात ती काहीच रिएक्ट करत नाही. जैसे थे वैसे. कळालं तरी आपल्या मनात, नाही कळालं तरी आपल्या मनात. म्हणजेच काय, तर रिएक्ट करत नाही. सो तशाच प्रमाणे त्याने चेक केलं, की बघूया या राईसवर एक्सपेरिमेंट केल्यानंतर काय त्याचा हे फरक दिसतो. 2 दिवसानंतर त्यांनी चेक केलं, की एका कंटेनरमधला राईस ज्याच्यावर त्यांनी चांगलं अफर्मेशन दिलं होतं, खूप छान-छान बोलले होते. सो त्याच्यातला राईस चांगला होता. दुसरा कंटेनर किंवा दुसरी बरणी ज्याच्यावर त्यांनी राग-राग केला होता, फार वाईट अपशब्द बोलले होते, बॅड वर्ड्स यूज केले होते. सो त्या कंटेनरमधला बराच राईस खराब झाला होता. अक्षरशः अळ्या पडल्या होत्या. ठीक आहे. आणि ज्याच्यावर काहीच नाही बोलले होते, तर त्याच्यातला राईस नॉर्मली खराब झाला होता. मग अशामुळे आपल्याला कळतं, की येस अफर्मेशन वर्क करतात. आता तेच घ्या ना, जर एखाद्या व्यक्तीला रोज तुम्ही चांगलं-चांगलं बोललात, की बाळा आपल्या मुलाचंच उदाहरण घेऊया. "बाळा तू खूप छान अभ्यास करतोयस.
तुझी प्रगती बघून आम्ही खूप खुश आहोत, आम्हाला प्राऊड फील होतो, तर तो मुलगा काय करणार? आणखीन प्रगती करणार किंवा आणखीन माझ्या आई वडिलांना हे सगळं केल्यावर आवडतं. ते आम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स देतात ती लोकं. तर ते काय करणार? आणखीन करणार. पण आपण काय करतो? मम्मी त्यांच्या मागे लागतो आणि कंपॅरिझन करतो. "अरे अभ्यास कर गं, धडे अभ्यास कर. शेजारचा मुलगा बघ किती करतोय आणि तू काहीच करत नाही." लक्षात घ्या मुलांना ना कंपॅरिझन केल्यानंतर ना खूप राग येतो. त्यामुळे इतर कुठल्याही व्यक्तीचं कंपॅरिझन त्याच्यासमोर करू नका. त्याला चांगलं बोला. येस, ऑफ कोर्स काही मुलांना थोडासा वेळ लागतो. काही मुलांना लगेच कळतं. पण बघा, सगळ्यांची बुद्धिमत्ता सेम असते का? नाही. सो आपण पण त्यांच्या परीने थोडासा विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे अफर्मेशन वर्क करतात. मग ज्या प्रकारे तुमच्या मुलांना घडवायचंय, त्या प्रकारे तुम्ही त्यांना कॉम्प्लिमेंट्स द्यायला सुरुवात करा. जे त्यांना लाईफमध्ये करायचंय, त्या बाबतीत त्यांना विचार करायला लावा आणि त्या गोष्टींवर त्यांना कॉम्प्लिमेंट्स द्या. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सो आता डेली अफर्मेशन काय द्यायचे? सकाळी उठल्यानंतर थँक यू युनिव्हर्स. मला हा एक छान, सुंदर, उत्तम दिवस दाखवल्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. त्यानंतर आपल्या हेल्थसाठी कधीही आपला जो हेल्थ इश्यूज आहे, त्याला वारंवार रिपीट करायचं नाही. मी आजारी आहे, मी आजारी आहे आणि मी लवकर आता बरी होणार आहे, असं नाही. कारण युनिव्हर्सला कुठलाही निगेटिव्ह वर्ड्स नकोय. जसं की मी कधीही आजारी पडत नाही. हा वर्ड स्वतःमध्येच एक निगेटिव्हिटी क्रिएट करतो. आपण रोज आपल्या मुलांना म्हणतो, "लवकर उठ, नाहीतर उशीर होईल स्कूलमध्ये जायला." नाही. लवकर उठलास की वेळेत जाशील. तसंच मी मला खूप निरंतर स्वास्थ्य किंवा मी हेल्दी आहे, मी निरोगी आहे, हे वर्ड यूज करायचे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चला, हे झालं आपलं जनरल अफर्मेशन. आता आपल्या मुलांसाठी अफर्मेशन देऊया, मुलांच्या शिक्षणासाठी. सपोज तुमची मुलं कुठेतरी शिक्षणासाठी बाहेर जायचं प्लॅनिंग चाललंय. डिग्री झाली आहे, आता कुठेतरी बाहेर जायचंय त्यांना पुढच्या एज्युकेशनसाठी, हायर एज्युकेशनसाठी. मग काय करायचं? आधीच 2 ते 3 वर्ष आधीच अफर्मेशन द्यायला सुरुवात करायची, की माझा मुलगा पुढील एज्युकेशनसाठी व्हॉटएव्हर जिथे तुम्हाला पाठवायचंय कॅनडा, USA कुठे जिथे असेल तिथे. सो तिथे सहजपणे गेलेला आहे आणि त्यामुळे आमच्या कुटुंबाला आनंद झालेला आहे. इथे कुठेही मी एखादा दुःखद वर्ड वापरलंय का? नाही. त्याच्यामध्ये सहज, आनंदाचे वर्ड्स असे असले, तर आपली ती अफर्मेशन लवकरात लवकर कंप्लीट होते. त्या कामांमध्ये कुठलेही अडथळे येत नाहीत. इथपर्यंत क्लिअर आहे? आता जॉबसाठी तुमचा मुलगा ट्राय करतोय आणि जॉबसाठी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला जातोय. पण त्याला असा जॉब मिळायला पाहिजे ना, की तिथे गेल्यानंतर त्याची प्रगती झाली पाहिजे. ना की असं, की त्या ऑफिसमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये बरंच पॉलिटिक्स चाललेलं आहे. तिथे तुमचा मुलगा नाखुश आहे, मनाच्या विरुद्ध काम करीत आहे, त्या कंपनीमध्ये प्रोग्रेस नाही, असं आवडेल का तुम्हाला? ऑफ नाही. मग तिथे अफर्मेशन द्यायचं, की माझा मुलगा एका नामांकित कंपनीमध्ये किंवा जी कंपनी तुम्हाला माहिती आहे, रेप्युटेड आहे किंवा काही नाव माहीत असेल स्पेसिफिक, तर ते नाव मेन्शन करा. या कंपनीमध्ये या पोस्टवर मग त्याची ते अमाउंट टाका. त्याचं इयरली पॅकेज टाका किंवा मंथली इन्कम टाका. या इन्कमवर आनंदाने काम करीत असून तिथे त्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. दॅट्स इट. क्लिअर? इथे कुठेही असं वाटतंय का मी या सेंटेन्समध्ये असा कुठला शब्द वापरलाय, की ज्याच्यामुळे त्याला काही पुढे प्रॉब्लेम होणार आहे? नाही. उलट त्याची प्रगतीच होणार आहे. बरं अ, ज्या मम्मी आपल्या मुलीचं किंवा मुलाच्या लग्नाचा विचार करतायत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला एक योग्य जोडीदार मिळालेला असून तिच्या येण्याने किंवा तिच्या लग्नामुळे आता हे तुम्ही समजून घ्या, मुलासाठी बोलायचं की मुलीसाठी. तिच्या येण्यामुळे जर सून तुमच्या घरात येणार असेल, तिच्या येण्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब खूप खुश आहे, हॅपी आहोत आम्ही. आणि आमच्या घराला एक छान काय काय म्हणता येईल बरं? आमच्या घरामध्ये खूप छान आनंदाचं, एकोप्याचं, विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बरोबर ना? कारण तिचं आणि तुमचं बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. मग युनिव्हर्स काय करतं? तुमच्या घरासाठी जी व्यक्ती योग्य आहे, तीच तुमच्याकडे पाठवतं. क्लिअर? ओके. आता पुढे बघूया आपण. आता कशासाठी बरं? तुम्ही सांगा आता कशासाठी? काय-काय अजून अफर्मेशन देता येईल आपल्याला?
एक मिनिट हा, चॅट बॉक्स मध्ये बघते. हा, अफर्मेशन कशासाठी अजून की मला सांग. शाळा कॉलेजसाठी सुद्धा तुम्ही हेच अफर्मेशन देऊ शकता. SSC एक्झाम मध्ये एवढे एवढे पर्सेंटेज मिळालेले आहेत. हा, पण तिथे पर्सेंटेजची थोडीशी वास्तविकता असणं गरजेचं आहे. मुलाला मिळतात 40% आणि तुम्ही टाकताय 90%, 95%, तर नाही, पॉसिबल नाही. कारण कुठलीही गोष्ट मुंगेरी लाल की हसीन सपने होत बघून होत नाही. हार्डवर्क, मेहनत, ऍक्शन या गोष्टी कराव्याच लागतात. त्यानंतर तुमच्या श्रमाला योग्य ती जोड तुमच्या नशिबाचे मिळणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी अफर्मेशन द्यायचे. ठीक आहे ना? वेदर अँड गुड क्लायमेट. गुड क्लायमेटसाठी काय अफर्मेशन नाही देऊ शकत. नॅचरल थिंगसाठी आपण काही अफर्मेशन देऊ शकत नाही. तो निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे त्या गोष्टी होणार. त्याच्यामध्ये आपण इंटरफेअर करणारे कोणी नाही. ठीक आहे? देन सर्व लोकांशी माझं छान जमतं. येस, आपले रिलेशनशिप तुमचे चक्राच बॅलन्स करा. मेन तुमचं हार्ट चक्र बॅलन्स करा, थ्रोट चक्र बॅलन्स करा. सगळ्यांशी तुमचं रिलेशन खूप छान होणार आहे. मग अफर्मेशन काय द्यायचं? माझ्या घरातील किंवा मी ज्या ज्या व्यक्तींबरोबर संवाद साधते त्या सगळ्या व्यक्तींबरोबर माझं खूप छान उत्तम प्रकारे जमतं. ठीक आहे? आय वॉन्ट टू मॅनिफेस्ट अ जॉब. जॉबसाठी मी आताच सांगितलं. अफर्मेशन द्या. कोणता जॉब हवाय, कुठल्या कंपनीत हवाय, पेमेंट किती हवंय, तिथे तुम्ही खुश होऊन काम करणं गरजेचं आहे. बिझनेस ग्रोथसाठी ऑब्व्हियसली माझ्या बिझनेसमध्ये माझी दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आणि येस, ऑफकोर्स तुमचा बिझनेस कोणता आहे, त्यासाठी तुम्ही काय करताय ते गरजेचं आहे. कारण कुठल्याही कामामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं, की सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःचा काहीतरी उद्देश असायला पाहिजे. आता तुमच्याकडे उद्देश आहे ना? या 5-7 दिवसांमध्ये तुमच्याकडे उद्देश निर्माण होणार आहे. झालाय की नाही अजून? झाला नसेल तर येस, झाला नसेल तर तुम्हाला तो शोधायचा आहे. सकाळी मला का उठायचंय? तर मला त्या उद्देशासाठी उठायचंय. मला माझं ते गोल पूर्ण करायचंय म्हणून उठायचंय. नाहीतर किती लोकं सकाळी लवकर उठतात? का म्हणतात सकाळी उठून काय करायचं? करण्यासारखं काहीच नाही. रोजचं कामच आहे आम्हाला. करण्यासारखं भरपूर आहे. आपली आवड जपा. जे की आपण मुलांच्या गराड्यात म्हणा, संसाराच्या गराड्यात नाही जपू शकलो, ती जपा. एखाद्याला उत्तम त्याचं गायन चांगलं असतं. एखाद्याला छान कविता लिहिता येतात. आपली आवड कुठेतरी जपा. जर तुम्हाला पैशांची काही विशेष गरज नसेल, तर आपली आवड जपा. पैसा तुमच्या आयुष्यामध्ये आवश्यक असेल, तर तुम्हाला जे आवडतं त्या क्षेत्रासंबंधी एन्क्वायरी करा. छोटं-मोठं पार्ट टाईम का होईना काहीतरी करा. पण येस, कुठल्याही महिलेने काहीतरी करणं गरजेचं आहे. हे करणं का गरजेचं आहे? स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट देण्यासाठी. आपला नवरा खूप कमवतोय, पण आपलं स्वतःचं अस्तित्व काय? ते जपण्यासाठी, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कायम राहण्यासाठी भले पार्ट टाईम का होईना, काम करणं गरजेचं आहे. नाही काही काम करता आलं, तर काहीतरी सोशल वर्क म्हणून आपण समाजाचा एक भाग आहोत. समाजाला सुद्धा आपण काहीतरी देणं आहे. मग एक समाजाचा भाग असल्या कारणाने काहीतरी समाजासाठी करण्याचा प्रयत्न करा. दॅट्स इट. युनिव्हर्सला देणारी लोकं फार आवडतात. देणाऱ्या लोकांच्या पाठी तो कायम असतो आणि म्हणूनच देणारे व्हा. क्लिअर आहे? अफर्मेशन क्लिअर? चलो पुढे जायचं. अच्छा, काय म्हणतात कार घ्यायची. कार घ्यायची मग घ्या ना, खूप छान गोष्ट आहे. कधी घेताय? ओके. सो कार कधी घेणार आहात? त्याच्यासाठी तुमचं छोटंसं काही प्लॅनिंग झालंय का? कारण कार घेण्यासाठी एक टोकन अमाउंट द्यावी लागते. मग आपल्याला आपलं बँक लोन वगैरे होणार आहे का? त्या गोष्टी आधी क्लिअर करा आणि त्यानंतर ती कार, कारण छोटीशी आपली तयारी आधी पूर्ववत तयारी करणं गरजेचं आहे. घर घ्यायला जातो लगेचच आपण आज मनात आलं उद्या घर घ्यायला जातो का? नाही. थोडंसं आधी त्याचं बेस तयार करणं, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मग कार घ्यायचंय. मग कधी घेणार आहात? जानेवारी 2025 मध्ये मीच माझ्या स्वतःची या ब्रँडची, या कलरची कार घेतलेली आहे आणि त्यामुळे माझं संपूर्ण कुटुंब खूप आनंदित आहे. करा मॅनिफेस्ट. ती कार, त्या कारचं पिक्चर लावा तुमच्या व्हिजन बोर्डवर. मग बघा, त्या गोष्टी सारख्या-सारख्या वारंवार बघून कशा तुम्ही अट्रॅक्ट करायला लागता. ठीक आहे? चलो आता पुढे बघूया. सगळ्यासाठी तुम्ही त्याच प्रकारे अफर्मेशन द्यायचे. नीटची एक्झाम, कुठली एक्झाम, त्या एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचंय?
ते महत्वाचं आहे. तुम्हाला रिझल्ट काय पाहिजे ते तिथे मेन्शन करा. आता असं सगळंच सांगत बसली तर माझे 4 ते 5 सेशन याच्यामध्येच जातील. ओके, चलो आता पुढे बघूया आपण. हे बोलायचंय, थँक्यू गॉड फॉर दिस ब्युटिफुल डे. आय एम हेल्दी, परफेक्ट अँड हॅपी. नेहमी आनंदी राहायचं आणि आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद निर्माण होईल असं काहीतरी करायचं. नाहीतर काय होतं माहितीये, तू भी दुखी, मैं भी दुखी, हम दोनों दुखी राहू. तर तसं नाही करायचंय. एक छान स्माइल तुमच्या चेहऱ्यावर असायला पाहिजे, जेणेकरून तुमची समोरच्या बरोबर ओळख असेल नसेल काही फरक पडत नाही. एक स्माइलने आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. क्लिअर? सो येस, स्माइल खूप महत्वाचं खूप मेजर रोल प्ले करत असतं आपल्या लाईफमध्ये. आता पुढे बघूया आपण. हेल्थसाठी मी सांगितलं तुम्हाला. रिलेशनशिपसाठी सांगते आता थोडक्यात. ज्या व्यक्तीशी तुमचं रिलेशनशिप स्पॉईल झालेलं आहे, मे बी तुमचे हजबंड असतील किंवा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती असेल किंवा कोणी असू शकेल. मग फलाना व्यक्तीबरोबर माझं रिलेशनशिप आता खूप छान प्रेमाचं, विश्वासाचं निर्माण झालेलं आहे, असं तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. ठीक आहे? सो आता पुढचं. ही इमेज जरा बघून घ्या तुम्ही. काय आहे इमेज बघा. रेकी टू प्रोटेक्ट युअर सेल्फ, याला म्हणतात प्रोटेक्शन शील्ड. हे जे सर्कल आहे ना, हा जो व्हाईट प्रकाशाचा बॉल आहे, त्याला म्हणतात प्रोटेक्शन शील्ड. हे फक्त थोडंसं डोळ्यासमोर आणा. आता मला सांगा, आपल्याला स्वतःला प्रोटेक्शनची काय गरज आहे बरं? कोण सांगेल मला तुमच्यापैकी? येस, कोण सांगेल? वाय वी नीड प्रोटेक्शन? हँड रेज करा म्हणजे मला कळेल. डॉक्टर कंचन, ओके. हा येस, अनम्यूट युअर सेल्फ. मॅडम कसं असतं, जसं आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पण डिस्कस केलं की निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह थॉट वाले लोक आपल्या आसपास खूप असतात. आणि आपण जेव्हा पॉझिटिव्ह, जसं आपण लास्ट टाइम म्हटलं, आपण जेव्हा स्वतः पॉझिटिव्ह राहू, ती निगेटिव्हिटी आपल्याला लवकर कॅच करणार नाही. सो दॅट्स वाय वी नीड टू प्रोटेक्ट अवर सेल्फ. ओके, येस, जसे राईट रिझन, खूप छान रिझन आहे. येस, आणखीन कोण सांगेल बरं? मनीषा म्हणतात कॉन्फिडन्ससाठी. आणखीन कोण सांगेल? अश्विनी, येस बोला. निगेटिव्हिटी लवकर माइंडवर इफेक्ट करते मॅम. मतलब म्हणजे जेवढी पॉझिटिव्हिटी लवकर अट्रॅक्ट होत नाही, तेवढी निगेटिव्हिटी ह्युमन लवकर अट्रॅक्ट करतो. सो त्यामुळे ते शिल्ड जर असेल तर आपलं माइंड काल्म राहील आणि आय थिंक निगेटिव्हिटी तेवढी अट्रॅक्ट होणार नाही. एक्झॅक्टली. ओके, आता याच्यापेक्षा थोडस वेगळं कारण बघू. आणखीन कोण सांगणार आहे का? बरं, व्हिडिओ ऑन करा. सगळे मस्त छान झोपलेत खिडक्या बंद करून. व्हिडिओ ऑन करा प्लीज. ज्या लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या लोकांचेच प्रश्न मी पुढे घेणार आहे बरं. ओके, आणखीन कोणाला काय सांगायचंय का बरं आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन शील्ड घ्यायची आहे? हँड रेज केल्यानंतर मला कळतं. कोण सांगेल? ओके, चला आता मी सांगते. आपण आपल्याकडे किंवा आपल्या आई वडिलांनी किंवा सासू सासऱ्यांनी असं काय गडगंज संपत्ती गोळा करून ठेवली आहे का, की पुढच्या 7 पिढ्यापासून खाणार आहेत? आहे का? अजिबात नाही ना. सगळे सगळे असेच आहेत ना, की आहे कोण? ओके. मग मला सांगा, आपल्याला कामासाठी रोज बाहेर पडावं लागतं की नाही लागत? लागतं, बरोबर. मग या कामासाठी बाहेर पडताना आपण प्रवास करतो. मग हा प्रवास मे बी टू व्हीलरने असू शकतो, फोर व्हीलरने असू शकतो, प्लेनने असू शकतो, ट्रेनने असू शकतो, कशानेही असू शकतो. ओके. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता हे कॉम्पिटेटिव्ह जग आहे. या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये जर आपण स्वतःला प्रूव्ह नाही केलं तर आपण
झिरो ठरतो तिथे. लगेच दुसरा कोणतरी येतो आणि तो आपली जागा घेतो. येस ऑर नो? सो आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे. मग या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये हा प्रवास करताना लाखो लोकांच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये येतो, राईट? या लाखो लोकांची एनर्जी सगळ्यांचीच चांगली असते का बरं? नाही. मग ही निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश नको करायला. त्याचबरोबर हा प्रवास करताना आपला प्रवास सुद्धा सुरक्षित झाला पाहिजे. मला सांगा, आता ऍक्सिडेंटचं प्रमाण किती आहे? काही अपघात होत आहेत, काही दुर्दैवी घटना घडतायत, बरोबर ना? मग त्यासाठी काय करायचं आपल्याला? त्या अपघातापासून आपल्याला सुरक्षित होण्यासाठी आपल्याला स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन घ्यायचंय. आता तुम्ही म्हणाल, मॅडम सेल्फ प्रोटेक्शन घेतलं तर आमचा अपघात होणार नाही का? होणार. कारण इथे लिहिलेलं असतं ते होतं, बरोबर ना? कारण या वरच्याच्या कामामध्ये आपण काही ढवळाढवळ करू शकत नाही. ते विधिलिखित आहे. पण होतं काय? जे हातावर जाणार असतं ते बोटावर जातं. जिथे जास्त मोठ्या प्रमाणात मार लागणार असतो किंवा काही आपलं ऑपरेशन होण्याची शक्यता असते, तर तिथे मुक्का मार वगैरे लागला जातो किंवा खरचटतं. मग मला सांगा, हे जास्त चांगलं आहे की मेजर ॲक्सिडेंट झालेले चांगले? ओके? आणि त्यासाठी आपल्याला सेल्फ प्रोटेक्शन घ्यायचंय. सो क्लिअर करू पुढे आता मी? क्लिअर आहे? चला आता पुढे बघूया कसं घ्यायचंय सेल्फ प्रोटेक्शन. शील्ड बघा सगळ्यांनी तुम्ही. ओके. मनातल्या मनात तुम्हाला रेकीला कॉल करायचंय. चला करा बरं सगळ्यांनी रेकीला कॉल. मला तुमचं प्रॅक्टिकल बघू दे तुम्ही कसं करताय. चलो मनातल्या मनात रेकीला कॉल करा. हां. ओके. आता काय करायचंय तुम्हाला? रेकीला कॉल केलात. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश बघायचाय. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर, वर, वर अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखेची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. तुमचं इष्टदैवत, कुलदैवत यांचे सुद्धा आभार मानायचे. आता पुढे काय? मग मी स्वतःसाठी ओके, रेकीला कॉल केला. आता मी स्वतःसाठी एक प्रोटेक्शन शील्ड किंवा एनर्जी बॉल क्रिएट करीत आहे, असं मनातल्या मनात बोला. मी स्वतःसाठी एक प्रोटेक्शन शील्ड किंवा एनर्जी बॉल क्रिएट करीत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी निर्माण केलेला आहे. दिव्य रेखी ऊर्जेचं मला सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. आणि आपण त्या प्रोटेक्शन शील्डमध्ये बसलेलो आहोत. बघा असं, अशा पद्धतीने आपण त्या प्रोटेक्शन शील्डमध्ये बसलेलो आहोत आणि आपलं संपूर्णतः या युनिव्हर्सने, या डिव्हाइन एनर्जीने प्रोटेक्शन केलेलं आहे. असं आपल्याला इमॅजिन करायचंय, कल्पना करायची. ओके? आणि त्याच्यामध्ये आपण सुरक्षित आहोत, आपला प्रवास छान झालेला आहे, असं आपल्याला म्हणायचंय. तुम्ही स्कूटी चालवता. स्कूटी स्कूटी चालवताना पण बऱ्याच लोकांना भीती वाटते लेडीजला. पडेन की काय? नवीनच आहे. सो तिथे सुद्धा तुम्ही असं प्रोटेक्शन शील्ड घेऊन जर स्कूटी चालवलात, तर तुमच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल आणि कधीही तुम्हाला जास्तीत जास्त मार लागणार नाही. ठीक आहे? सो अशा प्रकारे तुम्हाला स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं. त्यानंतर थँक यू युनिव्हर्स, थँक यू डिव्हाइन एनर्जी, थँक्स टू मी. आणि कॉर्ड कटिंग करायचंय. कॉर्ड कटिंग करताना काय म्हणायचंय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. नेहमी कॉर्ड कटिंग करायचं विसरायचं नाही. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभी समोर जाऊन 3 वेळा कट, कट, कट करायचंय. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. हे झालं आपलं स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवा बरं. चला. थँक यू सो मच. आता आपण सगळ्यात शेवटी बघूया, रेकीद्वारे पाण्याला आणि अन्नाला चार्ज कसं करायचं. ठीक आहे? बरं हे आताच घेते चला. तुम्हाला एक ग्लास पाणी आणावं लागेल. लगेच एक ग्लास पाणी आणा बरं. कोणत्याही भांड्यामध्ये, का ग्लासात, काचेच्या ग्लासात, स्टीलच्या ग्लासात, कोणत्याही.
ओके, झालं का? हं. आता सपोज ही बॉटल आहे. मी या बॉटलला चार्ज करणार. या बॉटलमधील पाण्याला चार्ज करणार. तुम्ही ग्लास घ्या समोर. हां. हां, मला सगळ्यांचे ग्लास चेक करू दे. हां, तुमच्या समोर ठेवा व्यवस्थित. व्हिडिओ ऑन असेल तर मला दिसेल. ओके. आता आपल्याला पाण्याला आणि अन्नाला चार्ज का करायचंय त्याबद्दल जाणून घेऊया. सो पाण्यावाटे सुद्धा किंवा अन्नावाटे सुद्धा आपल्या शरीराला हानी होऊ शकते किंवा आपल्या शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे? आणि त्यासाठी या पाण्याला आणि अन्नाला आपल्याला चार्ज करायचंय. काय चार्ज कसं चार्ज करायचं? जर सपोज तुमच्या घरामध्ये माठ आहे, तर त्या माठाला सुद्धा तुम्हाला माठामध्ये पाणी असेल किंवा ॲक्वागार्डमध्ये पाणी असतं. सो त्या ॲक्वागार्डला किंवा माठाला तुम्हाला चार्ज करायचंय. चार्ज करताना काय म्हणायचं ते मी सांगते. आता सध्या तुमच्या हातामध्ये जो ग्लास आहे पाण्याचा, त्याला कसं चार्ज करायचं आपण बघूया. खरोखरच रेकीद्वारे या गोष्टीला चार्ज केल्यानंतर त्याची चव बदलते का? त्याच्या चवीमध्ये फरक पडतो का? हे आता आपण जाणून घेणार आहोत. कारण रेकी आपल्या इंटेन्शनवर काम करते, आपल्या विचारांवर काम करते. त्यामुळे रेकीद्वारे जसं तुम्ही त्याला इंटेन्शन द्याल, जसं तुम्ही एखाद्या वस्तूला जे बोलाल, त्या वस्तू खरोखरच तशा होतात. ते आता आपण प्रत्यक्षात बघूया. सो मनात तुमचा एका हातामध्ये ग्लास ठेवा आणि उजवा हात त्या ग्लासावर ठेवायचे. येस. आता मी स्वाती आली काय ग? अथर्व, शार्वी, मला एक ग्लास दे ना, पाणी ग्लासामध्ये पाणी दे. हा, ग्लास ठेवा हातात, त्याच्यावर उजवा हात ग्लासावर ठेवायचे. मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. डोळे बंद करायचे, छान इंटेन्शन द्या. जेवढं तुम्ही मनापासून कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट मिळतील. थँक्यू. हात ठेवायचे. बघा मी करते. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी स्वामी समर्थ महाराजांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित. आज या दिव्य ऊर्जेमुळे माझ्या हातात जे हे पाणी आहे, त्या पाण्याला एक वेगळी विशिष्ट अशी चव येणार आहे. हे पाणी कशासारखं बोलूया आपण जो प्रसाद घेतो सत्यनारायणाच्या वेळेला, जे हे केलं जातं, आपल्याला प्रसाद दिला जातो. त्या प्रसादाची चव या पाण्याला येऊ दे असं आपण, तीर्थाची चव या पाण्याला येऊ दे असं आपण म्हणायचं. आज माझ्या हातात जो हा पाण्याचा ग्लास आहे, त्या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. या दिव्य रेकीच्या ऊर्जेमुळे या पाण्याला तीर्थाची चव आज आलेली आहे. हे पाणी अमृतासमान अगदी गोड झालेलं आहे. गोड झालेलं आहे. गोड झालेलं आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. 2 मिनिटं त्या पाण्याला तुमचे व्हायब्रेशन द्या छानपैकी. 2 मिनिटं 2 ते 3 मिनिटं त्याच्यात हात ठेवायचे. मनातल्या मनात अफर्मेशन रिपीट करत राहायचे. या पाण्याला तीर्थाची, अमृताची चव आलेली आहे आणि त्यामुळे हे पाणी आज गोड लागतंय मला. नेहमीच नेहमी जे आपण पाणी पितो त्यापेक्षा हे नक्कीच तुम्हाला वेगळं लागणार. त्याची चव थोडीशी बदलणार आहे. डोळ्यासमोर त्या तीर्थाचं पिक्चर व्हिज्युअलाइज करायचंय. आता हे पाणी ग्रहण करा. थँक यू युनिव्हर्स, थँक यू दिव्य रेकी शक्ती म्हणायचंय आणि आता ते पाणी ग्रहण करा.
येस. कोणाकोणाला चव जाणवली? हा, विशाखा मॅडम. येस मॅम, जाणवली. नेहमी पितो त्यापेक्षा हे पाणी वेगळं जाणवलं? हो. आणि पिताना पण शरीरात एकदम वेगळीच एनर्जी जाणवली, पूर्ण घशापासून पोटापर्यंत. येस. ओके, सोनाली म्हणतात हो जाणवली. येस, थँक्यू सो मच. सो आता तर आपण हे 2च मिनिटं अफर्मेशन दिलं, पण ज्या वेळेला आपण 5 मिनिटं अफर्मेशन देतो छानपैकी हात ठेवून, तेव्हा खरोखर जे आपल्याला जी चव हवी आहे, जी टेस्ट तुम्हाला घ्यायची ती टेस्ट आपल्याला मिळते. येस, थँक्यू स्वाती मॅडम, थँक्यू सो मच. सगळ्यांना थँक्यू. येस, अलका मॅडम, थँक्यू सो मच. सरोजिनी मॅडम, अमृता मॅडम, स्वाती मॅडम, थँक्यू सो मच. सो अशा प्रकारे त्या पाण्याची टेस्ट बदलते. आता आपण आणखीन पुढे जाऊया. बघा आता तुमच्या समोर व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं त्याचं एक छोटंसं मी उदाहरण तुम्हाला देते. एकच मिनिट. व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं बघा. आता तुमच्या समोर एखादी वस्तू मी ठेवलीच नाही अजिबात. ओके, ठेवली आहे का मी काय? तुमच्या घरी येऊन मी तुम्हाला काय खायला दिली आहे का? पण तरी सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटणार याची मी गॅरंटी देते. चला, डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद करा. जेवढे माझे सेशन प्रॅक्टिकल आहेत ते पूर्ण मनापासून करा, तर तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल. मनातल्या मनात थोडंसं रिलॅक्स व्हा पहिलं. तुम्ही छान तुमच्या घराच्या बाहेर पडलेला आहात. कल्पना करा, छानपैकी घराच्या बाहेर पडलेला आहात. घराच्या बाहेर पडताच एक भाजीवाली बाई बसलेली आहे. तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच भाज्या आहेत. त्या भाज्यांमध्ये चिंच आणि आवळा हे 2 पदार्थ सुद्धा आहेत. तुम्ही छानपैकी ते चिंच आणि आवळा घरी घेऊन येता, त्याला धुता, 2 असे छान काप करता आणि त्याच्यावर थोडंसं मीठ चोळून ते तुम्ही आता तुमच्या तोंडामध्ये टाकता. आता तुमच्या तोंडाला मात्र खूप पाणी सुटलंय, आंबटपणा आलेला आहे. येस, कोणाकोणाच्या जाणवलं? मी तुम्हाला ती वस्तू दिली का? नाही. नुसतं व्हिज्युअलाइज केल्यानंतर सुद्धा जर आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होऊ शकतं, तर मला सांगा, वास्तुशास्त्रानुसार जर आपल्याला वेगवेगळे फ्रेम लावायला सांगतात, कोणी पैशांची फ्रेम लावायला सांगतात, कोणी वॉटरफॉलची फ्रेम लावायला सांगतात, तर हे असंच सांगतात का? नाही. सो त्याचा उद्देश असतो, की या वस्तू बघून आपण त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करायला सुरुवात करतो. म्हणून प्रत्येक गोष्टीमागे एक रिझन आहे. सो अशाच प्रकारे तुम्ही व्हिज्युअलाइज करून आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज करून तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळवायच्या आहेत. क्लिअर? चला, आता आपण मेन पॉइंटवर येऊया. कोणाकोणाला पुढच्या प्रवासासाठी तयार राहायचं आहे? कोणाकोणाला रेकी लेव्हल 1, रेकी लेव्हल 2, 3 बद्दल जाणून घ्यायचं आहे? ओके. कोणाकोणाला जाणून पण घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पुढचा प्रवास माझ्याबरोबर सुरू करायचा आहे, त्याने हँड रेज करा. कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्या हातामध्ये. हळूहळू असं थोडा हात नाही करायचा. ओके, चला जाणून घेऊया पुढे. कारण बघा, आता इथे अनेकांचा प्रवास संपणार आहे मे बी, आणि इथूनच अनेकांचा प्रवास पुढे माझ्याबरोबर सुरू होणार आहे. सो काहींसाठी हा शेवटचा दिवस असणार आहे, काहींसाठी नवीन सुरुवात असणार आहे. सो ही नवीन सुरुवात कोणासाठी असणार आहे ते आता आपण जाणून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं, सृष्टीतलं एक पान सुद्धा त्याच्या आशीर्वादाशिवाय किंवा त्याच्या इच्छेनुसार हालत नाही. सो तुम्ही आणि मी कोणीच नाहीये. मी तुम्हाला फोर्स करणारी कोणी नाहीये आणि तुम्ही स्वतःच्या इच्छेने येणारे सुद्धा कोणीच नाहीये. ही सुद्धा त्या ईश्वराची, त्या युनिव्हर्सची इच्छा आहे.
सो बघूया आपण या प्रवासामध्ये कोण कोण आहेत माझ्या बरोबर, कोणाकोणाला हा प्रवास पुढे चालू ठेवायचा आहे. ठीक आहे, चलो लेट सी. बरं, एकच मिनिट. सो अन्नाला आणि तशाच प्रकारे जे तुमच्या घरामध्ये माठ आहे त्या माठाला सुद्धा तुम्ही पाण्याला सुद्धा चार्ज करायचंय, की माझ्या घरामध्ये हे जे पाणी आहे, हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. सेम भाज्या आपण आणतो त्या भाज्यांना सुद्धा अफर्मेशन द्या. त्यामुळे काय होईल, तर तुमच्या भाज्या आणखीन चवदार लागतील. ह्या भाज्या मी जेवण बनवते, हे जेवण ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. ठीक आहे. कधी जेवण करताना रागराग करायचं नाही बरं. जेवण करताना रागराग करायचं नाही, कारण तुमचे व्हायब्रेशन त्या जेवणामध्ये उतरतात. त्यामुळे कितीही चांगला पदार्थ केलेला असेल तरी त्याचा काही उपयोग होत नाही. ती निगेटिव्हिटी तुमच्या घरातील इतर लोकांना जाते. ओके. आता मी रेकीबद्दल सगळं तुम्हाला सांगितलं, पण मेन व्यक्ती ज्यांनी आपल्याला खरी रेकीची ओळख करून दिली त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगते. हे आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई, रेकीचे फाउंडर, रेकीचे देव असं आपण त्यांना म्हणू शकतो. सो यांनी 21 दिवसांच्या तपश्चर्येनंतर, अथक तपश्चर्येनंतर आपल्यापर्यंत ही रेकी आणली. त्यानंतर हे आहेत मिकाऊ उसुई, नंतर रेकी दुसरे ग्रँडमास्टर झाले चिरोजी हयाशी, आणि ह्या आहेत हवायो टकाटा मॅडम. आता या मॅडम बद्दल एक सांगेन तुम्हाला आवर्जून, की यांना वयाच्या 32व्या वर्षामध्ये कॅन्सर झाला होता. पण त्यांनी त्यांची फायनान्शियली परिस्थिती एवढी चांगली नसल्याने जी काही तुटपुंजी मेडिकल ट्रीटमेंट मिळेल त्याच्याबरोबर स्वतःला त्यांनी रेकीचं हिलिंग दिलं. जवळजवळ 7-8 महिने रेकीचं हिलिंग दिल्यानंतर त्या आजारातून बऱ्या झाल्या आणि नंतर 82 वर्षापर्यंत जगल्या. ही एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची होती. आणि त्यानंतर त्यांनी जवळजवळ रेकीचे 23 ग्रँडमास्टर तयार केले. सो रेकी आपल्या रूट कॉजवर जाऊन काम करते. कुठलंही कारण असेल, काही असेल. पण तुम्ही म्हणाल, मॅडम आता 4th स्टेजचा कॅन्सर आहे, तर त्या माणसाला तुम्ही हील करू शकता का, बरं करू शकता का? नाही. 2nd स्टेजमध्ये, 1st स्टेजमध्ये जे लोक आपल्याकडे येतात त्यांना चांगले रिझल्ट मिळतात. पण एखादा माणूस, आता डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं की आता नाही बरा होऊ शकत, लास्ट स्टेज आहे, काही शेवटचे दिवस आहेत. सो त्याच्यामध्ये आपण इंटरफिअर नाही करू शकत. बी क्लिअर, मी सांगते तुम्हाला. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. आणखीन रेकी काय करते? जर तुमचे काही छोटे मोठे हेल्थ इश्यूज असतील तर त्यांना तुम्ही रेकीद्वारे हील करू शकता. आता बघा, जे प्रगत देश आहेत, जपान, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक रेकीचा हीलर असतोच असतो. त्यानंतर जर तुमचं मिसअंडरस्टँडिंग झालेलं असेल, रिलेशनशिप स्पॉईल झाले असतील, नवरा बायकोमध्ये वाद झाले असतील, तर तिथे सुद्धा तुम्ही रेकीचा वापर करू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये अप डाऊन येत असेल, कुठेतरी डाऊनफॉल जास्त असेल, आधी तुमचा बिझनेस खूप छान चालला होता, पण आता त्या बिझनेसमध्ये हवा तसा रिझल्ट मिळत नाही, तिथे तुम्ही रेकी यूज करू शकता. बरीच लोक आहेत माझ्याकडे, काही लोकांचे बिझनेस आहेत स्वतःचे, काही लोक शेअर मार्केटमध्ये आहेत. सो जर तुम्ही अशा पद्धतीने अफर्मेशन देऊन रेकीचा यूज करून वापर केला तर तुम्हाला खूप बेस्ट रिझल्ट मिळतो. पण जसं मी सांगितलं तुम्हाला, लेव्हल 1 मध्ये आपली क्षमता फक्त 10% पॉवर असते आणि त्यामुळे लेव्हल 1 मध्ये स्वतःचं शुद्धीकरणाची लेव्हल असल्यामुळे एवढे रिझल्ट तुम्हाला पॉवरफुल मिळत नाही. पण लेव्हल 2 मध्ये आल्यानंतर तुम्हाला 50% रिझल्ट मिळतात आणि लेव्हल 3 मध्ये आल्यानंतर 100% रिझल्टने तुम्ही काम करू शकता. आपल्या मुलांच्या एक्झामसाठी, जी मुलांची एक्झाम असेल, शाळा कॉलेजमधली मुलं असतील, तर त्यांच्या पेनला तुम्ही चार्ज करून देऊ शकता. सेम अफर्मेशन द्यायचंय. या पेनाने लिहिल्यामुळे त्याचा पेपर खूप छान उत्तम गेलेला आहे. पण येस, ऑब्व्हियसली त्याने ऑफकोर्स त्याने अभ्यास केलेला असणं गरजेचं आहे. कारण काय वेळेला असं होतं, की मुलं खूप हुशार असतात, खूप छान अभ्यास करतात, पण परीक्षेचा एक फोबिया असतो त्यांच्या मनामध्ये, भीती असते. मग अशा वेळेला जर आपण त्यांचे पेन चार्ज करून दिले, तर तुमच्याकडून ते, मी 100% सांगते, तुमचे शेजारची वगैरे मुलं पण तुमच्याकडेच येणार. का की आमचा पेन चार्ज करून द्या, खूप छान रिझल्ट आहे तुमच्या हिलिंगचा. हे जे माझे स्टुडंट आहेत, एक स्टुडंट, त्यांचे हे रिझल्ट आहेत. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता एकच मिनिट. हे मी तुम्हाला, आपले हे 7 दिवसांचे सेशन झाले, म्हणजे
दीड तासाप्रमाणे आपण हे गणेशोत्सव आलेला आहे म्हणून मी लवकर घेतले. पण आपले एक मला वाटतं 7 तासाचे सेशन झाले, बरोबर ना? सो तुमच्याकडून एक छोटासा फीडबॅक मला मिळेल का? हे सेशन तुम्हाला कसे वाटले? आपण नंतर पुढे जाऊया. ओके, कोण सांगेल बरं? हा, येस, अश्विनी मॅडम. या 7 दिवसामध्ये तुमचा प्रवास कसा होता माझ्या बरोबरचा? एकदम छान मॅम. आणि तुम्ही ज्या प्रकारे वे ऑफ स्पीकिंग तुमचं जे आहे ना, ते लिटरली माइंड आणि सोलवर काम करतं असं फील होतं ऍक्च्युली. थँक्यू सो सो मला मच. आवडेल अजून तुमच्याशी जुडायला. थँक्यू सो मच. येस, विशाखा मॅडम. एक अनुभव सांगावासा वाटतोय खूप शॉर्टली. येस, म्हणजे येस. मी एका स्कूलसाठी जर्मन ट्रेनिंग देत असते मी. तर मी हा. एका स्कूलसाठी खूप प्रयत्न करत होते. तुमचे सेशन चालू झाल्यानंतर मी फक्त पॉझिटिव्हली विचार करत गेले आणि माहित नाही कसं पण एका मॅडमशी बोलताना मी ते बोलून गेले की मी या स्कूलमध्ये लागणार आहे. आणि मला मॅम आज कॉल आला त्यांचा आणि अरे मी वा. 20 तारखेपासून जॉईन होतीये त्या स्कूलमध्ये. तर खूप मला छान, खूप खूप छान. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. आणि मला परत पुढे कंटिन्यू करायचंय मॅम तुमच्या. थँक्यू सो मच. हा, रेश्मा पाटणकर मॅडम. मॅडम खरंच मी ना मध्ये एकदा खूप ड्रॉबॅक मध्ये होती. पैकी तर मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं मी घेतले, पण ते मी नंतर खूप क्लोज मॅडम, केले. आवाज तुमचा डिस्टर्ब होतोय थोडा. म्हणजे मी ना असे खूप डिस्टर्ब, तर त्यामुळे पण तुमच्या ह्याच्यामुळे जर आता पॉझिटिव्हली म्हणूनच मी तुमच्याकडे सेशन घेते. आणि मी एक सांगेन की खरंच मॅडम जे तुम्ही सांगितलं ना वॉटर, म्हणजे जेवणासाठी पाण्यासाठी, आणि मी रिअली सांगते मी जेव्हा रेकी फर्स्ट घेतली आणि मी जेव्हा पण माझ्याकडे भरपूर माणसं येतात आणि मी रेकी देते आणि खरंच त्याचा इफेक्ट खूप होतो. आणि मी थँक्यू प्रोटेक्शन शील्ड पण आहे ना, ती मी जेव्हा पण मी प्रवासाला बाहेर गावी जाताना मी हमखास देते मी. थँक्यू सो मच. ओके, मनीषा मॅडम, मनीषा बोरा. हॅलो, हा, बोला. येतोय आवाज मॅडम? हो, येतोय. मी या अगोदरही रेकीचे क्लास केले होते म्हणजे ऍक्च्युली, पण ते शिकण्याची पद्धत खूप वेगळी होती. आणि तुमच्याकडे जसं केलंय ना, एकदम सोपी पद्धत आहे. आणि पहिलं वाटत नव्हतं की मला ते जमेल, पण नाही, मला मास्टर क्लास करायचा आहे आणि मी तुमच्याकडेच करणार आहे तो. खूप छान पद्धत आहे. थँक्यू सो मच. येस. सो आता आपण पुढे जाऊया, कारण जास्त आपण फीडबॅक नाही घेणार आहे. वेळेला पण महत्व देणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतर माझी परत दुसरी बॅच आहे आणि त्याच नंतर लगेच मला गावाला पण निघायचंय. ओके, सो आपण पुढे जाऊया. थँक्यू सो मच तुमच्या फीडबॅकसाठी. सगळ्यांचं खूप खूप आभार. एकच मिनिट. येस येस, थँक्यू सो मच भाग्यश्री मॅडम, सोनाली मॅडम, स्वाती मॅडम. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वैशाली मॅडम. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. सो आता आपण पुढच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया की तुमचा पुढचा प्रवास माझ्याबरोबर कशा पद्धतीने होणार आहे. हा, एकच मिनिट. आता आपण जाणून घेऊया रेकीच्या नक्की लेवल किती आहे, त्याबद्दल आता आपण पहिलं जाणून घेऊया. एकच मिनिट. नक्की रेकीच्या लेवल किती आहे? जनरली रेकी लेवल 1 जी आता मी तुमची घेतली ती तुमची आता झालेली आहे. त्यानंतर रेकी लेवल 2 आणि रेकी लेवल 3 आणि रेकी लेवल 4 मास्टर लेवल आणि टीचर लेवल या मी कंबाईन घेते, कारण त्याच्यामध्ये एवढा फरक नाहीये, त्यामुळे त्या मी कंबाईन घेते. आणि नंतर जे आहे रेकी ग्रँड मास्टर लेवल, ठीक आहे, सगळ्यात शेवटी. सो आता आपण जे बोलणार आहोत ते रेकी लेवल 1, 2, 3 बद्दल. 1 तर तुमचं झालेलं आहे. आता बघा, तुम्हाला मी फ्री का घेते ते पण सांगितलेलं आहे. याच्या आधी मी या रेकी लेवल 1 चे जवळजवळ 3,000 रुपये घेत होते, पण ऑलरेडी आपलं डिस्कस झालेलं आहे. ज्याप्रमाणे हे युनिव्हर्स परमेश्वर आपल्याला द्यायला लागतो, तसं आपण सुद्धा कोणाला तरी देणं गरजेचं आहे. आणि माझा एक उद्देश होता की प्रत्येक घराघरामध्ये रेकी पोचली पाहिजे. आणि माझं नाव जर कुठे निघालं तर येस, मला खूप आवडेल की या मॅडमकडून आम्ही रेकी शिकलोय.
मग हे युनिव्हर्सला आपले चांगले व्हायब्रेशन कुठे जातात आणि हे व्हायब्रेशन कधीही वाया जात नाही. कुठे ना कुठेतरी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्यासाठी ते उपयोगी पडतात. आणि म्हणूनच ॲज अ ब्लेसिंग मला तुमचे ब्लेसिंग्स घ्यायचे आहेत सगळ्यांचे. आणि म्हणून मी हे फ्री लेवल देण्याचं शिकवलं. कारण मी बऱ्याच मॉडॅलिटी शिकवते. त्याच्यापैकी एक जर मी फ्रीमध्ये दिलं तर माझं काही बिघडत नाही. या युनिव्हर्सने मला भरभरून दिलेलं आहे. ठीक आहे. सो आता आपण पुढे बघूया. रेकी लेवल 2 मध्ये काय काय सिलेबल्स येतो त्याबद्दल जाणून घेऊया आपण. रेकी लेवल 2. आता रेकी लेवल 2 जे आहे त्याच्यामध्ये बघा, लेवल 1 मध्ये आपल्याला कुठले सिम्बॉल्स नसतात. जे काही झिबू सिम्बॉल्स असतात ते तुम्ही नेटवर सुद्धा घेऊ शकता. ते फ्री आहे. त्याला अटेंडमेंटची गरज नाहीये. वाटल्यास मी तुम्हाला कधीतरी मग देईन ते सिम्बॉल्स. याच्यामध्ये रेकी लेवल 2 मध्ये 3 मास्टर सिम्बॉल मिळतात आपल्याला. टोटल 4 मास्टर सिम्बॉल आहेत. त्यातले 3 मास्टर सिम्बॉल मिळतात. त्याचबरोबर इतर काही महत्वाचे सिम्बॉल सुद्धा मी याच्यामध्ये तुम्हाला देते. त्यानंतर डिस्टन्स हिलिंग. आता डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती तुमच्यापासून कितीही दूर असेल तरी तुम्ही त्याला डिस्टन्सने हिलिंग देऊ शकता. आणि याचे अनुभव माझ्या बॅच मधली बरीच लोक घेत आहेत की मॅडम मी केलेलं हिलिंग त्या व्यक्तीपर्यंत बरोबर जाते आणि त्यांना तसे रिझल्ट मिळत आहेत. सपोज मी मुंबईमध्ये आहे पण तुम्ही कुठे अमेरिकेला आहे, कोणी गोव्याला आहे, कोणी पुण्याला आहे. सो इथे बसून मी त्या व्यक्तींना हिलिंग देऊ शकते. ठीक आहे. याला म्हणतात डिस्टन्स हिलिंग. नंतर विश बॉक्स. आपल्या बऱ्याच छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि आपल्याला एवढा वेळ नसतो एक एक अफर्मेशन लिहायला किंवा एक एक अफर्मेशन त्याच्यावर पुन्हा पुन्हा हिलिंग करायला. मग विश बॉक्स अशी एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपल्या एका वेळेला ऍट अ टाइम बऱ्याच विशचे टाकू शकतो आणि त्याला हील कसं करायचं हे मी तुम्हाला सांगेन. ज्याच्यामुळे 10 मिनिटांमध्येच आपलं ते हिलिंग कम्प्लीट होऊन जातं. आणखीन काय आहे? सो बऱ्याच टेक्निक आहेत. 5 मल्टिप्लाय बाय 55 विश टेक्निक, टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणजेच काय? तर एखाद्याच्या माइंडशी कनेक्शन करणं. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं ना की माझ्या मनातलं माझ्या घरातील व्यक्तीने ऐकावं न बोलता, त्यांना काही न हर्ट होता. माझ्या सासूने माझं ऐकावं. तिला मी काही न सांगता तिने माझ्या मनातलं ओळखावं. बरोबर? असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. मग ही टेलिपॅथी टेक्निक आपल्याला यूज करायची. त्याचबरोबर वेगवेगळे मेडिटेशन्स आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडचा वापर करून कशी आपण स्वप्न पूर्ण करायची आणि आपल्या गोल्स पर्यंत जायचं. त्यानंतर कपूर दिवा आहे आणि आणखी बरंच आहे. ते आता मी सगळेच सिक्रेट्स ओपन करत नाही तुमच्यासमोर. त्यानंतर लेव्हल 2 मध्ये झालं. आता लेव्हल 3 मध्ये काय काय असतं त्याच्याबद्दल जाणून घेऊया. लेव्हल 3 रेकी मास्टर लेव्हल आणि करुणा रेकी. याच्यामध्ये काय शिकवलं जातं? सो मास्टर लेव्हलमध्ये पण पुढचे सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले जातात. त्यानंतर क्रिस्टलचा वापर कसा करायचा. काही क्रिस्टलचे ग्रिड बनवायला तुम्हाला शिकवले जाणार आहेत. महत्वाचे जे आपल्या रोजच्या कामासाठी आपण वापरू शकतो. देन 369 मॅनिफेस्टेशन टेक्निक. या टेक्निकद्वारे आपण आपली एखादी मनातली मोठी इच्छा कशी पूर्ण करायची. ठीक आहे. आणखीन काय? सो आपल्या ग्रिडमध्ये काही नंबर मिसिंग असतात. सो इथे न्यूमरोलॉजीचा एक छोटासा पार्ट तुम्हाला मी सांगणार आहे. मग त्या मिसिंग नंबरची एनर्जी कशी घ्यायची. आपल्या बर्थ चार्टमध्ये काही नंबर फार स्ट्रॉंग असतात. मग ह्या स्ट्रॉंग नंबरला किंवा वीक नंबरला स्ट्रॉंग कसं करायचं. रिपीटेड नंबर आहेत मग त्याचं काय करायचं हे तुम्हाला सांगेन. सायकिक अटॅक. काही माणसं असतात जसं मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारची माणसं आहेत सृष्टीमध्ये, काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह. काही लोकांना माझे सेशन आवडेल, काहींना खूप आवडेल, तर काहींना ठीक-ठाक वाटेल. बरोबर ना? सो आपण काय बघायचं मॅक्झिमम लोक काय बोलतात त्याचा विचार करायचा. त्यामुळे पॉझिटिव्ह माणसाने नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. माझ्याबद्दल एक व्यक्ती काय बोलतोय तो विचार नाही करायचा. अनेक काय बोलतात त्याच्याबद्दल विचार करायचा. मग अशाच प्रकारे ही काही माणसं सायकिक माणसं म्हणू शकतो आपण त्यांना. ते त्यांच्या सायकिक विचारांद्वारे काही निगेटिव्ह थॉट्सद्वारे आपल्या घरावर, आपल्या स्वतःवर काही सायकिक प्रकार करतात. मग त्यांना रिमूव्ह कसं करायचं. कारण रेकीमध्ये काय आहे, आपण कुठल्याही व्यक्तीचं नुकसान करू शकत नाही. कुठल्याही वाईट कामासाठी आपण रेकी नाही वापरू शकत. पण आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आपण स्वतःच्या भल्यासाठी रेकीचा वापर करू शकतो. त्या माणसाला न दुखावता, न काही त्रास देता. इथपर्यंत क्लिअर आहे? आणखीन काय? सायकिक सर्जरी. केवळ आपण मानस पूजा करतो विचारांनी, तशीच सायकिक सर्जरी करायची आपल्याला. त्याच्यामध्ये बऱ्याच मेथड तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. साऊंड हिलिंग म्हणजेच काय?
कर्मा क्लिअरन्स एक महत्वाचं पॉवरफुल मेडिटेशन आहे. ते मेडिटेशन केल्यामुळे आपली थर्ड लेवल आहे त्याच्यामध्ये आपलं इंट्युशन पॉवर कशी वाढायला लागते. त्याचबरोबर आपले रिलेशनशिप हील करायला शिकवणार आहे. म्हणजेच काय, सती सिम्बॉल आहे, त्या सती सिम्बॉलद्वारे बघा आता बऱ्याच ठिकाणी डिवोर्सचे केस वाढलेले आहेत. त्याचबरोबर 2 नवरा बायकोंच्या मध्ये एक थर्ड व्यक्ती येते, अनवॉन्टेड पर्सन येतात, किंवा आपली मुलं वाईट संगतीला जाऊन बिघडतात. मग त्याच्यासाठी काय करायचं, मग त्याच्यासाठी कुठले क्रिस्टल वापरायचं, काय ग्रीड बनवायची, हे सगळं तुम्हाला या लेवल 3 मध्ये सांगितलं जाणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? येस असेल तर एक थंब दाखवायचं मला म्हणजे कळेल की क्लिअर आहे. येस, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच. आता पुढे जाऊया. आता रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस काय करायची हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण प्रत्येक कोर्स बरोबर काय प्रॅक्टिस करायची, लेवल 2 झाल्यानंतर काय, लेवल 3 झाल्यानंतर काय, ह्या सगळ्याची मी तुम्हाला सगळ्याचं डिटेल सांगणार आहे. आता पुढे बघूया आपलं ट्रेनिंग कसं असणार आहे. मी जसं तुमचे आता क्लास घेते तशाच प्रकारे आपले क्लास असणार आहे. लाईव्ह ट्रेनिंग असणार आहे, आपलं लाईव्ह सेशन असणार आहेत. त्याचबरोबर कधीतरी आपलं होतं असं की एखादा सेशन आपला मिस होतो, काही महत्वाचं काम असतं, मग त्याच्यासाठी आपला ऍप आहे. त्या ऍप मधून तुम्ही व्हिडिओ जे आपण रोजचे आपले व्हिडिओ असतात ते तुम्ही कधीही बघू शकता. त्याच्यातले काही डाऊट्स असतील तर ते माझ्याशी तुम्ही क्लिअर करू शकता. प्रत्येक कोर्सचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाणार आहे, PDF नोट्स दिला जाणार आहे. ठीक आहे. सो असा काही वर्किंग लेडीज असतात. आता वर्किंग लेडीजचा मग एक मोठा प्रश्न असतो बरं, की मॅडम आम्ही तर वर्किंग आहोत, मग आता आम्हाला तुमचा टायमिंग मॅच नाही झाला तर काय करायचं. त्याच्यासाठीच आपलं ऍप आहे. त्याच्यासाठीच मी ऍपवर एवढा खर्च केलेला आहे की ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांना बऱ्याच गोष्टींना मनापासून कराव्याशा वाटतात, पण त्यांची एवढी तारेवरची कसरत असते, हे करू की ते करू असं होतं. मग अशा वेळेला त्या लोकांना सुद्धा इझी जाईल अशा पद्धतीने मी ऍपमध्ये व्हिडिओ ठेवलेले आहेत. एक सेशन आपला त्यांना संध्याकाळच्या वेळेला मी घेणार आहे, जेणेकरून जे काही त्यांचे डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर होऊन जातात. क्लिअर आहे? ओके, आता काय प्रश्न उरलाय का तुमचा? पुढे जाऊया. ओके, चलो. सो आता तुमचं पार्ट आहे, हू आर रेडी टू ग्रॅब दिस ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी अँड ऑन टू ट्रान्सफॉर्म देअर लाईफ टुवर्ड्स पॉझिटिव्ह डिव्हाइन एनर्जी. कोणाकोणाला बरं या डिव्हाइन एनर्जीचा एक भाग व्हायचा आहे, त्यांनी कॉन्फिडेंटली आपले हँड रेज करायचे. कॉन्फिडन्स दिसायला पाहिजे तुमच्यामध्ये, कारण सगळ्या गोष्टी होतात, फक्त स्वतःमध्ये कॉन्फिडन्स यायला पाहिजे. येस, आय कॅन डू इट. आणि म्हणून मी म्हणाली की माझा प्रवास, आता तुमचा प्रवास काहींचा इथे संपलेला असेल, काहींचा माझ्याबरोबर नव्याने प्रवास सुरू होणार आहे. येस, थँक्यू सो मच. पुढे बघूया आता आपण. आता मला माहित नाही कोण माझ्याबरोबर येणार आहे, कोण नाही येणार आहे. येणाऱ्यांचं स्वागत, आणि ज्यांना नाही जमणार आहे त्यांना सुद्धा टाटा बाय बाय. त्यांनी रेकी लेवल 1 ची छान प्रॅक्टिस करायची आहे. काही आपल्याकडे काही पैसे नसतील, काही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी असतं. सो जे काही असेल, व्हॉट एव्हर तुमचं रिझन, पहिली लेवल आहे, छान प्रॅक्टिस करा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याशी कनेक्ट व्हा. ठीक आहे. सो आता आपण पुढे बघूया. सो नेक्स्ट स्लाइड्स ऑफर्स अँड बोनसेस आर फॉर दोज ओनली. त्यांच्यासाठी जे बोनसेस आहेत किंवा ऑफर आहेत जे खरोखरच या संधीची वाट बघतात. आणि ऑफकोर्स आपले हे क्लासेस जे आहेत ते गणपती झाल्यानंतर, म्हणजे 7 दिवसांचे गणपतीचं विसर्जन झाल्यानंतरच सुरू होणार आहे. सो त्याच्यामध्ये आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे, क्लिअर. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. आय नो दॅट प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असू शकतात. बरं, त्याआधी माझ्या बॅच मधले कोण स्टुडंट आहेत का इथे? आधीचे ओल्ड स्टुडंट आहेत का? ओके, स्वाती मॅडम आहेत. स्वाती मॅडम, तुम्ही माझ्या बॅच मध्ये आहात का? अनम्यूट करा बघू. हा, दीप्ती मॅडमला विचारते मी. चला, दीप्ती मॅडम अनम्यूट करा. तुम्ही माझ्या बॅच मध्ये ऑलरेडी आहात. दीप्ती मॅडम पेशाने पोलीस खात्यामध्ये आहेत. ओके, बोला मॅडम.
सर सो मॅडम तुम्ही काय म्हणाल माझ्या शिकवण्याची पद्धत किंवा लेवल 1 मध्ये मी एवढं छान शिकवते, लेवल 2 लेवल 3 मध्ये आल्यानंतर माझा उत्साह कमी होतो का? कमी होत नाहीये, उलट वाढतच येतो दिवसेंदिवस. फक्त वेळेचं एक आहे, कॉन्फिडन्स अगदी कुठून भरलाय, पण वेळेचा अभाव आहे, बाकी काही नाही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पण तुम्हाला हा एक मिनिट अनम्यूट झालं. तुम्हाला पण अजून एनर्जी मिळते आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि मॅडम तुम्ही कसे अटेंड करता मग? तुम्ही तर पोलीस खात्यामध्ये जॉबला आहात, मग तुम्ही कसे अटेंड करता बरं सगळे सेशन? अनम्यूट झाला वाटतं परत. मी ड्युटीवर आली की मी ते तेवढ्या वेळात अटेंड करते, कामही चालत राहतात, मग नंतर निवांत होऊन आरामात बसून ऐकून घेते. पण मला असं लाईव्ह तुम्हाला पाहून सगळं ते ऐकायला खूप छान वाटतं. ओके चलो थँक्यू सो मच. येस, आणखीन कोण आहे का? स्वाती मॅडम तुम्हाला अनम्यूट करते पण नाही होत आहे तुम्ही. ठीक आहे चला. हा येस स्वाती. माधवी मॅडम येस. झालं मॅडम अनम्यूट. ओके झालं. हा बोला. सेकंड लेवल मध्ये येऊन खूप छान वाटतंय आम्हाला आणि अनुभव खूप छान आलेले आहेत थँक्यू त्याच्यामध्ये. सो मच. थँक्यू सो मच. हा माधवी मॅडम. बरं मी आता 2च मिनिटं देते प्रत्येकाला. माधवी मॅडम, माधवी माळी अनम्यूट केलंय तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. आता उद्यापासून क्लास नाहीये तर आम्हाला हे होणार नाहीये, म्हणजे चांगलं नाही वाटत आहे. रोज चलो असावा असं वाटतंय. एनर्जेटिक. थँक्यू. थँक्यू सो मच. चलो आता आपण पुढे जाऊया. सो हु आर ऍक्शन टेकर? कोण आहेत ऍक्शन टेकर? त्यांनीच फक्त थांबायचं आहे, कारण नेक्स्ट स्लाइड्स काही ऑफर त्यांच्यासाठीच आहेत. त्या काय आहेत त्या आता आपण बघूया. जाऊ पुढे. काय सिग्नल देत आहे? पुढे जायचं. मनात भीती आहे. किती अमाऊंट सांगतायत मॅडम?